राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या समस्या हाताळण्याच्या सरकारच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे। सोयाबीनला योग्य भाव न मिळाल्याने राज्यातील शेतकरी आधीच अडचणीत आहे आणि आता खतांच्या दरात 25 ते 45% प्रचंड वाढीमुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहे। सरकारने तत्काळ खतांच्या किमती कमी कराव्यात किंवा शेतकऱ्यांना अनुदान द्यावं किंवा कृषी केंद्राऐवजी खत उत्पादन कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। सोयाबीनला भाव नाही मिळाला, त्याच्या कापसाला भाव नाही मिळाला, आता कापसाचे भाव वाढले, तो व्यापारापाशी आहे त्याला फायदा होणार, पीक विम्याचे पैसे मिळत नाही। अशातच आता काही दिवसांतर हंगाम येणार आहे। जवळजवळ 25% पासून तर 85% रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। 24-24-0 याच्यामध्ये 23% वाढ झाली आहे। याकडे सरकारचं लक्ष नाही, त्याच्यामुळे लवकरात लवकर सरकारने या खताच्या किमती कमी केल्या पाहिजे।